बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड ए इंटू बी. काय सांगितलंय? ए इंटू बी फाइंड आउट करायचं आहे. बघा आता ए इंटू बी सांगितलंय. काय सांगितलंय? ए इंटू बी. आता ए मॅट्रिक्स काय दिलेला आहे? 1 2 2 3. नंतर बी दिलेला आहे 1 -5 0 1. मग पहिले काय करायचं? ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे? 1 2 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स काय आहे? एक मिनटं, आपण पहिले त्यांची ऑर्डरचं ते लिहू. मग बघा आता ए मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 क्रॉस 2 इंटू बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? सॉरी 2 क्रॉस 2 आहे इथं, 3 क्रॉस 2 नाही. 2 क्रॉस 2 आणि याची पण किती आहे? 2 क्रॉस 2. मग बघा आता इथं हा जो मॅट्रिक्स आहे, आता बघा फर्स्ट मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ रो कसे आहे? सेम आहे. हे कसं आहे? सेम आहे. म्हणून जो ए इंटू बी मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर काय येणार? मग आता हे दोन सोडून द्यायचे, राहिलेले दोन काय आहे? ए इंटू बी मॅट्रिक्स काय येणार? 2 क्रॉस 2 येणार. मग बघा आता आपल्याला तो फाइंड आउट करायचा. मग पहिले ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे? 1 2 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स काय आहे? 1 -5 0 1. ठीक आहे. मग आता मल्टिप्लिकेशनसाठी काय क्रायटेरिया राहतो? की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो कोणती आहे? ही आहे. आणि फर्स्ट कॉलम कोणता आहे? हा आहे. मग बघा इथं काय येणार? 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 0 2 इंटू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1 आणि सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे -5 प्लस आता 2 इंटू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि याच्यामधलं फर्स्ट एलिमेंट आहे 1 प्लस 3 इंटू 0. ठीक आहे. थ्री इंटू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा इथं काय? सेकंड रो सेकंड कॉलम. मग इथं काय? 2 -5 प्लस 2 इंटू -5 प्लस 3 इंटू 1 3 इंटू 1. ठीक आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे. मग आता बघा फायनल मॅट्रिक्स काय येणार? आता इथं 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 0 0. त्याच्यानंतर -5 इंटू 1 -5 प्लस 2 इंटू 1 2. त्याच्यानंतर 2 इंटू 2 2 प्लस 3 इंटू 0 0. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 2 इंटू -5 काय येणार? -10 प्लस 3 इंटू 1 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट मॅट्रिक्स यांची ॲडिशन करा. मग 1 इंटू 0 1 5 प्लस 2 -5 प्लस 2 -3. त्याच्यानंतर 2 प्लस 0 2. त्याच्यानंतर -10 प्लस 3. मग किती येणार इथं? -7. मग आपला बघा हा आला ए इंटू बी मॅट्रिक्स. मग लास्टला लिहा फायनल आन्सर. ए इंटू बी मॅट्रिक्स इक्वल्स टू 1 -3 2 -7. ठीक आहे. हा आला आपला फायनल मॅट्रिक्स 2 क्रॉस 2चा.